तारे निर्माण होण्याआधी, ग्रह निर्माण होण्याआधी या अनंत विश्वात कोणता नाद अस्तित्वात होता? भारतीय आध्यात्मिक परंपरेत नादब्रह्म ही संकल्पना संपूर्ण सृष्टीला व्यापणाऱ्या आदिम दिव्य नादाशी जोडली जाते. आणि या दिव्य नादाशी जोडण्यासाठी भारतीय भक्ती परंपरेत नामस्मरणाला विशेष स्थान आहे. आपल्या जीवनात ग्रह, राशी आणि विश्वाच्या ऊर्जेबद्दल अनेक आध्यात्मिक संकल्पना सांगितल्या जातात. 12 राशी, 12 ऊर्जा, 1 विश्व. चर राशी परिवर्तन आणि सुरुवातीच्या ऊर्जेशी जोडल्या जातात. मेष, कर्क, तुळ आणि मकर या राशींसाठी कृती आणि योग्य दिशा महत्वाची ठरते. वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या स्थिर राशी सातत्य, दृढता आणि संयमाचे प्रतीक मानल्या जातात. मिथुन, कन्या, धनु आणि मीन या राशींमध्ये बदलाशी जुळवून घेण्याची आणि नवीन अनुभव स्वीकारण्याची ऊर्जा दर्शवली जाते. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. या व्हिडिओमध्ये आपण सोल नोट हा शब्द आपल्या अंतर्मनाशी जुळणाऱ्या आध्यात्मिक स्पंदनाचे प्रतीक म्हणून वापरत आहोत. सूर्य राशीचा विचार ज्योतिष परंपरेत व्यक्तिमत्व आणि बाह्य जीवनाशी जोडला जातो. तर चंद्र राशीचा संबंध मन, भावना आणि अंतर्मनाशी जोडला जातो. बाह्य जीवन प्लस अंतर्मन बराबर संतुलन. कधीकधी बाहेरच्या अडचणींपेक्षा आपल्या मनातील भीती, शंका आणि नकारात्मक विचार आपल्याला अधिक रोखतात. नामस्मरण ही मनाला शांत करण्याची आणि श्रद्धेशी जोडण्याची एक साधना मानली जाते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समृद्धी म्हणजे केवळ पैसा नाही. योग्य संधी ओळखण्याची बुद्धी, मनःशांती, चांगले संबंध आणि जीवनातील समाधानही समृद्धीचाच भाग आहे. तुमची रास तुमचे संपूर्ण भविष्य ठरवत नाही. ती स्वतःला समजून घेण्यासाठी एक आध्यात्मिक आरसा म्हणून पाहता येते. तुमच्या राशीची ऊर्जा समजून घ्या. मनातील नकारात्मकता शांत करा आणि श्रद्धेने आपल्या अंतर्मनाशी जोडा. कारण खरी शक्ती बाहेर शोधण्यापेक्षा ती आपल्या आत जागृत करण्याचा प्रवास आहे. श्री स्वामी समर्थ.